कोणता वायू आला होता सांगा? CO2. त्यानंतर मुळांनी जमिनीतून काय घेतलं? H2O. त्यानंतर डे टाइम मध्ये कोण प्रेझेंट होता? सनलाइट. वाटलं तिथं मी लिहितो सनलाइट. ओके. आता एक लक्षात घ्या, सूर्यप्रकाशाला आणखीन एक शब्द आहे सनलाइटला, तो शब्द आहे फोटो. काय आहे? कार्बन डायऑक्साइड H2 आहे, यापासून तयार होतो C6H12O6, ज्याला आपण म्हणायचं ग्लुकोज. काय म्हणायचं? आणि प्लस यामध्ये जगण्यासाठी आवश्यक असणारा कोणता वायू तयार होतो? ऑक्सिजन. म्हणजे वनस्पतीनं कार्बन डायऑक्साइड, वॉटर, सनलाइट आणि क्लोरोफिलच्या मदतीनं अन्न तयार केलं. हे जे ग्लुकोज आहे, ग्लुकोज म्हणजेच काय आहे? फूड. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवांची लक्षणं आपण आज अभ्यासायलो, आणि सजीव आणि निर्जीवातला फरक काय आहे हा फरक आपला लक्षणावरून जो आहे तो आपण काय करू शकतो? आयडेंटिफाय करू शकतो. एक एक कॅरेक्टर आपण डिस्कस करू. पहिला आहे ग्रोथ, ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणू? वाढ. आता एक लक्षात घ्या की सजीवांची जी वाढ आहे ना ही इंटरनल आहे. इंटरनल म्हणजे काय? की आपलं जे शरीर आहे, पहा लक्षात घ्या, एखाद्या वेळेस समजा एखाद्या ठिकाणी मातीचा ढीग आहे आणि तिथं आपण अजून माती नेली, मग त्या मातीची वाढ झाली असं म्हणता येईल का? नाही. ती जे बाहेरून आपण माती ऍड केली, बरोबर आहे का, त्यामुळे त्या मातीचा आकार वाढला, याला वाढ म्हणता येईल का? नाही. तर ग्रोथ जी आहे ही स्पेशली कुठं पाहिजे? इंटरनल. म्हणजे कोणत्याही जो सजीव आहे त्याची जेव्हा वाढ होते, ही वाढ कुठे होते? त्याच्या शरीराच्या आतून होते, इंटरनल होते. येते लक्षात. आणि म्हणून सजीवांचं पहिलं जे लक्षण आहे ते काय आहे? ग्रोथ. ग्रोथ म्हणजे काय? वाढ. आता ही वाढ जी आहे ही आपल्याला प्राण्यामध्ये पण दिसून येईल आणि वनस्पतीमध्ये पण दिसून येईल. परंतु ही जी ग्रोथ आहे ही ग्रोथ अॅनिमल्स आणि प्लांट्स मध्ये सारख्या पद्धतीची आहे का? आणि प्रत्येक प्राण्याचं जे वाढ होण्याचा कालावधी आहे तो सारखा आहे का? नाही. त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे. पहा कसा डिफरन्स आहे, कारण पुढे आपण अभ्यासणार आहोत की लाईफ स्पॅन म्हणजे जो जीवनकाल असतो हा सुद्धा प्रत्येक अॅनिमलचा सारखा आहे का? नाही. आणि म्हणून त्यांची वाढ होण्याची जी एक मर्यादा असते ना, जसं की आपल्यामध्ये पहा. आता मला सांगा, आपल्या शरीराची वाढ कुठपर्यंत होते? फार झालं तर 18 ते 20 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर शरीराची वाढ होते का? म्हणजे हाईट वगैरे जे आहे, हे की नाही, वेट वाढणं ही वाढ नसतं. तर जनरल जी ग्रोथ आहे आपल्या बॉडीची कुठपर्यंत होते? 18 ते 20 वर्षापर्यंत होते. आणि दॅट्स वाय एका सर्टन पिरियड म्हणजे एक विशिष्ट कालावधी पुरतीच अॅनिमल्स मध्ये काय होते? वाढ होते. एखादा समजा आपण हॉर्स घेतला है ना, किंवा एखाद्या वेळेस एखादा आपण गोट घेतलं, ओके, शेळी घेतली, तर यांची जी ग्रोथ आहे ही एका विशिष्ट पिरियड पर्यंत होते. त्याच्यापेक्षा जास्त त्यांची वाढ होते का? नाही. म्हणजे अॅनिमल्स आणि प्लांट्स मधला जो मेजर फरक आहे, तर जे अॅनिमल्स आहे त्यांच्यामध्ये जी ग्रोथ होते ती विशिष्ट कालावधी पुरते होते, है ना, सर्टन पिरियड पर्यंत होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये ग्रोथ होते का? नाही. परंतु प्लांट संदर्भात जर पाहिलं, अप टू लिव्ह म्हणजे लाईफ टाइम, लक्षात घ्या, लाईफ टाइम म्हणजे वनस्पती जिवंत असेपर्यंत त्यांची काय होत असते? वाढ होत असते. आणि याचं जे कारण आहे हे पुढच्या इयत्तेमध्ये तुम्ही शिकणार आहे की त्यांच्या शरीरामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतात. जसं की मूळ असतं ना, मूळ असेल, खोड असेल, तर यांचं जे टीप असतं, टोक, तर या टोकाला विशिष्ट प्रकारची टिश्यू आहे त्यांच्या शरीरामध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांची जी वाढ आहे ती कशी होत असते? लाईफ टाइम. येते लक्षात? हा. पुढे काही कालावधीनंतर जे कायमचे ज्या ऊती आहेत, परमनंट टिश्यू म्हणतात, ते त्यांच्या शरीरात तयार होतात. पण सध्या लक्षात घ्या, मुख्य मुद्दा काय लक्षात घ्यायचा की अॅनिमल्स आणि प्लांट्स हे दोन्ही कोण आहेत? लिव्हिंग थिंग्स आहेत. आणि लिव्हिंग थिंग्सची काय होते? ग्रोथ. नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत म्हणजे जे निर्जीव आहे त्या निर्जीवांची वाढ होते का? नाही. आणि त्यातही सजीवामध्ये तुम्ही दोन गोष्टीमध्ये डिफरन्स लक्षात ठेवायचा, अॅनिमल्स आणि प्लांट्स. त्या अॅनिमलची जी ग्रोथ आहे ही
कशी होते, सर्टन पिरियड म्हणजे विशिष्ट कालावधीपुरतीच होते. परंतु प्लांट्स मध्ये जर पाहिलं आपण तर लाईफ टाइम म्हणजे त्या वनस्पती जिवंत असेपर्यंत त्या वनस्पतींची काय होत असते, वाढ होत असते. हे झालं सजीवांचं पहिलं लक्षण. त्यानंतर दुसरं लक्षण डिस्कस करण्याच्या अगोदर आता आपण फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ म्हणजे वाढीसाठी कशाची आवश्यकता असते, तर कशाची आवश्यकता असते, अन्न है ना. फूड म्हणजे काय, अन्नाची आवश्यकता असते. आणि ही अन्नाची आवश्यकता दोन्हींना आहे, प्लांट्सला पण आहे आणि अॅनिमल्सला पण आहे. आता पहा, या अगोदर आपण प्रकाश संश्लेषण पाहिलं. प्रकाश संश्लेषण मध्ये तुम्हाला माहित आहे की वनस्पती स्वतःच अन्न काय करतात, स्वतः तयार करतात आणि या रिझन मुळे त्यांना आपण स्वयंपोषी म्हणतो. स्वयंपोषीला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण, ऑटोट्रॉप्स. काय म्हणतो, म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करणे. आता स्वतःच अन्न स्वतः तयार करतात याचा अर्थ असा नाही की त्यांना अन्नाची आवश्यकता नाही. येथे लक्षात, म्हणजे वनस्पतींना सुद्धा अन्न लागतं पण ते स्वतः तयार करतात म्हणून त्यांना दुसऱ्यावरती डिपेंड आहेत का, नाही. म्हणजे ते कोण आहे, ऑटोट्रॉप्स. पण अॅनिमल जे आहेत हे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही, ते दुसऱ्यावर अवलंबून आहे म्हणून त्यांना म्हणायचं हिटेरोट्रॉप्स. काय म्हणायचं, हिटेरोट्रॉप्स. आता हेटेरोट्रॉप्स आणि हिटेरोट्रॉप्स आपण पाहिला. हेटेरोट्रॉप्स म्हणजे काय, परपोषी, जे अन्नासाठी दुसऱ्यावर आवश्यक अवलंबून असतात त्यांना आपण म्हणतो परपोषी. त्यांना इंग्रजीमध्ये म्हणायचं हिटेरोट्रॉप्स. आता अॅनिमल्सचा विषय आपण सध्या इथं स्किप करू, प्लांट्स बद्दल बोलू. आता प्लांट्स जर आपण पाहिलं तर प्लांटची अरेंजमेंट कशी आहे पहा, ती अरेंजमेंट थोडीशी आपण समजून घेऊ. आता मी तुमच्या समोर एक लीफ काढतो. ओके, सपोज हे आहे ग्रीन लीफ. ओके, आता हे मी यासाठी मुद्दाम काढलं की वनस्पतीमध्ये जे अन्न तयार होतं, फूड तयार होतं, हे मेजरली कुठे तयार होतं, त्याच्या लीफ मध्ये. आणि लीफ मध्येच तयार होतं असं नाही बरं. तर काही वनस्पती अशा आहेत की ज्यांच्या खोडामध्ये सुद्धा अन्न तयार होतं. जसं केळीचं झाड पाहिलं का तुम्ही, म्हणजे वनस्पतीचा जो भाग हिरवा आहे, कसा आहे, हिरवा आहे, तर त्याच्यामध्ये असतं पा हरित द्रव्य. पा वनस्पतीचा जोही पार्ट, पा पार्ट ऑफ प्लांट म्हणजे वनस्पतीचा जो पार्ट कसा आहे, ग्रीन आहे. ग्रीन आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, हरित द्रव्य. म्हणजे काय प्रेझेंट आहे, क्लोरोप्लास्ट. आता होतं काय पहा की वनस्पती काय करतात, हवेतून सूक्ष्म छिद्र असतात, स्टोमॅटा म्हणतो त्याला आपण, है ना. तर या स्टोमॅटा मधून कशाची एंट्री होते, कार्बन डायऑक्साइडची. म्हणजे वनस्पती जी आहे हे हवेतला काय वापरतात, कार्बन डायऑक्साइड वापरतात. नंतर ही जी वनस्पती आहे ही हे पान आहे समजा, आणि या पानांना शेवटी ते खोड असेल, स्टेम, बरोबर आहे का. हा समजा त्याचा स्टेम पार्ट आहे. आणि ही जमिनीत असणारी काय आहे, मूळ, ज्यांना आपण काय म्हणतो, रूट्स. आता हे जे रूट्स आहेत हे जमिनीतून काय शोषून घेतात, पाणी, H2O म्हणजे काय, वॉटर. मग वनस्पतींची मूळ जी आहे ही जमिनीतून वॉटर असतील, त्यानंतर मिनरल्स, काही आवश्यक मिनरल सुद्धा लागतात वनस्पतींना, तर ती कशातून शोषून घेतात, जमिनीतून. ठीक आहे, आता मिनरलचा विषय आपण बोलणार नाही. H2O कुठून घेतला त्यांनी, जमिनीतून. कोणी शोषला, रूट्स, मुळांनी शोषला ना. हवेतून पानावर जे लहान लहान छिद्र आहेत ज्यांना आपण काय म्हणलो, स्टोमॅटा. काय म्हणलो, स्टोमॅटा. पहा हे जे लहान छिद्र आहे त्याला आपण म्हणू स्टोमॅटा. आता या स्टोमॅटाचं वैशिष्ट्य आहे पहा, स्टोमॅटाचं वैशिष्ट्य काय आहे, हा फक्त दिवसाच ओपन होतो. केव्हा ओपन होतो, दिवसा. कारण दिवसा काय असतं बरं, सनलाइट. सनलाइट म्हणजे काय, प्रकाश. म्हणजे पहा सूर्य जे आहे, सपोज हा सूर्य आहे, हा सूर्याचा प्रकाश. ओके, सनलाइट. म्हणजे याचा अर्थ वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी काय काय लागेल ते आपण यादी करायलो. त्यानंतर वनस्पतीचे जे हिरवे भाग आहे त्याच्यामध्ये काय आहे,
क्लोरोप्लास्ट म्हणजे पहा वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी त्याला काय काय लागेल सांगा. पहिल्यांदा काय लागला CO2, त्याच्यानंतर H2O, त्याच्यानंतर प्लास्ट, त्याच्यानंतर काय लागला सनलाइट. आता या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये सुद्धा एक पिगमेंट आहे. पिगमेंट म्हणजे काय रंगद्रव्य. पिगमेंट म्हणजे काय रंगद्रव्य. त्या पिगमेंटचं नाव काय आहे. त्या पिगमेंटचं नाव आहे क्लोरोफिल. काय नाव आहे म्हणजे क्लोरोफिल जे आहे तर त्या क्लोरोफिल मुळे जे पान आहे ना हे कोणत्या रंगाचं दिसतं हिरव्या रंगाचं दिसतं. येते लक्षात. आता तुम्हाला माहिती आहे सनलाइट मध्ये सुद्धा किती रंग आहेत 7 रंग आहेत. तर जे हरित द्रव्य आहे ना त्याच्यामुळं तिथून हिरव्या रंगाचं जास्त रिफ्लेक्शन होतं. कोणत्या रंगाचं हिरव्या रंगाचं. या रिझन मुळे सुद्धा पान आपल्याला कोणत्या रंगाचं दिसतं हिरवं. 2 कारण आहेत त्याला. ग्रीन रंगाचं रिफ्लेक्शन आणि दुसरं काय आहे क्लोरोफिल. क्लोरोफिल पिगमेंट कुठं प्रेझेंट होता क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट होता. बरोबर आहे का. आता मी थोडस एकदम मोडून घेतोय. आपल्याला रिएक्शन समजून घ्यायची आहे. ओके. आता रिएक्शन समजून घेत असताना आता मी त्याला थोडस व्यवस्थित लिहितो. आता हवेतील सॉरी इथं CO2 लिहितो. हवेतील कोणता वायू आला होता सांगा CO2. त्यानंतर मुळांनी जमिनीतून काय घेतलं H2O. त्यानंतर डे टाइम मध्ये कोण प्रेझेंट होता सनलाइट. वाटलं तिथं मी लिहितो सनलाइट. ओके. आता एक लक्षात घ्या सूर्यप्रकाशाला आणखीन एक शब्द आहे सनलाइटला. तो शब्द आहे फोटो. काय आहे फोटो म्हणजे काय लाईट. फोटो म्हणजे लाईट. पण कोणता लाईट आपल्या ट्यूब लाईटचा लाईट आहे का नाही. कोणता प्रकाश येतो सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशाला ऑप्शनल नेम काय आहे फोटो. काय आहे फोटो. सनलाइट. त्याच्यानंतर आपण पाहिलं की प्लांटचा जो ग्रीन पार्ट आहे त्याच्यामध्ये कोणतं पिगमेंट प्रेझेंट आहे क्लोरोप्लास्ट. हे पेशीचा भाग आहे. लक्षात घ्या क्लोरोप्लास्ट हे काय आहे पेशीचा अंग आहे. पेशीचं काय आहे ते अंग. क्लोरोप्लास्ट हा स्वतः सेल ऑर्गेनिल म्हणायचं. काय म्हणायचं त्याला सेल ऑर्गेनिल म्हणजे ते एक पेशी अंगक आहे. काय आहे तो पेशी अंगक आहे. येतं लक्षात. परंतु मी तुम्हाला पिगमेंट विचारला. पिगमेंट म्हणजे काय रंगद्रव्य. तर सांगा क्लोरोप्लास्ट मध्ये कोणतं रंगद्रव्य असतं जे की इसेन्शियल म्हणजे खूप महत्वाचं आहे. ते असल्याशिवाय वनस्पती अन्न तयार करू शकत नाही. मग त्याला पण आपल्याला घ्यावं लागेल. मग तो कोण होता क्लोरोफिल. मग याच्यामध्ये काय होते रिएक्शन होते. काय होते रिएक्शन. आणि आता ही जी कार्बन डायऑक्साइड H2 आहे यापासून तयार होतो C6H12O6 ज्याला आपण म्हणायचं ग्लुकोज. काय म्हणायचं आणि प्लस यामध्ये जगण्यासाठी आवश्यक असणारा कोणता वायू तयार होतो ऑक्सिजन. म्हणजे वनस्पतीनं कार्बन डायऑक्साइड वॉटर सनलाइट आणि क्लोरोफिलच्या मदतीनं अन्न तयार केलं. हे जे ग्लुकोज आहे ग्लुकोज म्हणजेच काय आहे फूड. म्हणजे त्यानं अन्न तयार केलं. अन्न तयार करणे याला मराठीमध्ये म्हणतो आपण संश्लेषण. काय म्हणतो इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं सिंथेसिस. काय म्हणायचं सिंथेसिस. ग्लुकोजला काय केलं इथं सिंथेसिस केलं. सिंथेसिस केलं म्हणजे काय केलं तयार केलं. कशाच्या मदतीनं तयार केलं फोटो. फोटो म्हणजे कशाच्या सनलाइटच्या. फोटोच्या मदतीनं सिंथसाइज केलं. म्हणून या रिएक्शनला म्हणायचं फोटोसिंथेसिस. काय म्हणायचं सिंथेसिस. लक्षात आला हा शब्द कसा आला. म्हणजे फोटोसिंथेसिस हा शब्द तुमच्या डोळ्यासमोर आला तर फोटो म्हणजे काय सनलाइट आणि सिंथेसिस म्हणजे काय अन्न तयार करणे. कशाच्या मदतीनं सूर्यप्रकाशाच्या मदतीने. आता हे रिएक्शन बॅलेन्स नाही. त्याला बॅलेन्स करण्यासाठी काही कोएफिशियंट लिहितो मी. आता ही संतुलित अभिक्रिया आहे. आता अभिक्रिया संतुलित कसं करायचं हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहू.
पण सध्या झालं काय सांगा, ज्यांनी अभिक्रियेमध्ये भाग घेतला प्रकाश संश्लेषण ते कोण कोण होते? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे दोन होते. कशाच्या मदतीनं? सनलाइट आणि क्लोरोफिलच्या मदतीनं. काय तयार केलं? ग्लुकोज. आणि आणखीन काय तयार केला? ऑक्सिजन. बरोबर आहे का? आणि या ओव्हरऑल प्रोसेसला काय म्हणायचं? फोटोसिंथेसिस. आता हे का शिकलो आपण? कारण आपल्याला बघायचं होतं की वाढीसाठी फक्त ॲनिमल्सलाच अन्नाची आवश्यकता असते का? नाही. आणखीन कोणाला आवश्यकता असते? प्लांट्सला देखील आवश्यकता असते. त्यानंतर आता आपण सजीवाचं पुढचं लक्षण पाहू. सेकंड ते आहे रेस्पिरेशन. आता रेस्पिरेशन जे आहे तर त्याचा आपण सामान्य अर्थ काय घेतो की आपल्याला जगण्यासाठी काय आवश्यक आहे? ऑक्सिजन. तो शरीराच्या आत घेणे. तो ऑक्सिजन शरीराच्या आत घेणे याला काय म्हणतो आपण? श्वास घेणे. काय म्हणतो? आणि श्वास घेणे अर्थातच त्याला म्हणायचं इनहेलेशन. काय म्हणायचं? आणि इनहेलेशनच्या दरम्यान कोणता वायू आपण शरीराच्या आत घेतो? ऑक्सिजन. आणि दुसरा आहे उच्छवास. उच्छवास म्हणजे काय? एक्सेलेशन. काय आहे? आणि एक्सेलेशनच्या दरम्यान आपल्या शरीरातून जो वायू आपण बाहेर टाकतो तो कोणता आहे? CO2. आता प्रश्न असा आहे की आता मी तुम्हाला शिकवलं की वनस्पती प्रकाश संश्लेषण दरम्यान काय करायले? ऑक्सिजनची निर्मिती करायले. मग जे ऑक्सिजनची निर्मिती करतात त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे का? प्रश्न कळला की आपण प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये शिकलो की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करताना कोणत्या वायूची निर्मिती केली? त्यांनी ऑक्सिजन वायूंची निर्मिती केली. आणि एकीकडे आपण म्हणतो की जगण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? ऑक्सिजनची. मग वनस्पती जे आहेत हे श्वास घेतात का? त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे का? तर उत्तर काय आहे? यस. काय आहे? होय, त्यांना आवश्यकता असते. लक्षात घ्या. आता एक लक्षात घ्या तुम्ही की आपण इथं रेस्पिरेशन शिकायलो आणि दुसरी अभिक्रिया मी आता सांगितली तुम्हाला ती कोणती आहे? फोटोसिंथेसिस. आता फोटोसिंथेसिस जी रिएक्शन आहे ना ही लाईट डिपेंडंट रिएक्शन आहे. म्हणजे सूर्यप्रकाशावर अवलंबून असणारी अभिक्रिया आहे. मग ही 24 तास चालते का? नाही. तर फोटोसिंथेसिस ही सूर्यप्रकाशावर अवलंबून असणारी आहे. म्हणून त्याला म्हणू आपण लाईट डिपेंडंट रिएक्शन. म्हणजे ती अशी अभिक्रिया आहे की ज्याला सूर्यप्रकाश लागतोच. रात्रीच्या वेळी प्रकाश संश्लेषणची अभिक्रिया चालू शकते का? नाही. कारण रात्रीच्या वेळेस सूर्यप्रकाश नाही. सूर्यप्रकाश हा इसेन्शियल फॅक्टर म्हणजे अत्यावश्यक घटक आहे. सूर्यप्रकाश असल्याशिवाय फोटोसिंथेसिस होऊ शकत नाही. म्हणजे याचा अर्थ ही रिएक्शन फक्त केव्हा चालते? दिवसा. आता तुम्ही श्वास घेता, श्वसन करता ना, मग आता श्वास तुम्ही फक्त दिवसात घेता का? रात्री पण घेता. म्हणजे 24 तास चालतं. मग जसं श्वसन हे 24 तास आपल्यामध्ये चालू आहे, अर्थातच अॅनिमल्स मध्ये चालू आहे, तसंच ते प्लांट्स मध्ये सुद्धा रेस्पिरेशन किती तास असतं? 24 तास. म्हणजे सलग 24 तास. म्हणजे फक्त 24 तास आहे का? नाही. तर सतत चालणार आहे. रेस्पिरेशन हे कधीही थांबत नसतं. रेस्पिरेशन थांबला म्हणजे व्यक्ती संपला असा त्याचा अर्थ असतो, हे की नाही? तसंच प्लांटचं सुद्धा आहे. वनस्पती सुद्धा 24च्या 24 तास त्यांचं रेस्पिरेशन म्हणजे श्वसन चालू असतं. मग हे श्वसन कसं करतात? तर प्लांट्सवर असतात पहा मायक्रोस्कोपिक पोर्स म्हणजे अतिशय सूक्ष्म अशी छिद्रे असतात. आता ही छिद्र कुठे आहे? त्यांच्या स्टेम म्हणजे खोडावर, लीव्हज म्हणजे पानावर, असे मायक्रोस्कोपिक पोर्स म्हणजे सूक्ष्म अशी छिद्रे आहेत. त्या छिद्रा वाटे सुद्धा जे प्लांट्स आहेत हे श्वास घेताना कोणता वायू घेतात? ऑक्सिजन. आणि श्वास सोडताना कोणता वायू सोडतात? कार्बन डायऑक्साईड.
फक्त फरक एवढा आहे की फोटोसिंथेसिस मध्ये जे ऑक्सिजन ते रिलीज करतात ते खूप जास्त असतं आणि रेस्पिरेशन साठी जे ते ऑक्सिजन वापरायले हे अतिशय कमी असतं. येते लक्षात? म्हणून म्हणजे त्यांच्या ऑक्सिजनची गरज ते स्वतः भागवतात. येते लक्षात? म्हणजे त्यांना असं वेगळं करायची गरज आहे का? नाही. पण लक्षात घ्या, श्वसन अभिक्रिया ही सतत चालू असते वनस्पतीमध्ये सुद्धा आणि प्राण्यांमध्ये सुद्धा. परंतु फोटोसिंथेसिस ही फक्त प्लांट्स मध्ये आहे. ती सुद्धा केव्हा असते? दिवसा सूर्यप्रकाश असताना. कारण त्या रिएक्शनला काय म्हणलो आपण? लाईट डिपेंडंट रिएक्शन. अशा पद्धतीचं. आणि अॅनिमल्स मध्ये जर पाहिलं तुम्ही तर स्पेसिफिक ऑर्गन्स आहेत पहा. जसे तुम्ही फिश पाहिले पहा. फिश मध्ये काय असतं माहितीये तुम्हाला? गिल्स म्हणजे कल्ले असतात. त्या कल्ल्यांच्या सहाय्याने काय करतात? ते पाण्यातला ऑक्सिजन वापरतात. बरोबर. त्याच्यानंतर ह्युमन बिईंग जर पाहिलं आपण तर आपल्यामध्ये काय बरं? आपल्यामध्ये जे आपण श्वास घेतो तर श्वास घेण्यासाठी आपल्याकडे कोण अवेलेबल आहे? लंग्स. म्हणजे फुफ्फुसांच्या साहाय्याने आपण काय करू शकतो? श्वास घेऊ शकतो. म्हणजे अॅनिमल्स मध्ये गिल्स असेल, लंग्स असेल, बरोबर आहे का? तर यासारखे काही ऑर्गन्स आहेत. बरोबर आहे का? फ्रॉग सारखे काही अॅनिमल्स आहेत जे स्किनच्या द्वारे काय करतात? रेस्पिरेशन करतात. बरोबर आहे का? म्हणजे फ्रॉग संदर्भात जर पाहिलं आपण तर रेस्पिरेशन साठी स्पेसिफिक ऑर्गन आहे. कोणता आहे? स्किन. म्हणजे अॅनिमलचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्यामध्ये रेस्पिरेशन साठी काय अवेलेबल आहे? स्पेसिफिक ऑर्गन. परंतु प्लांट्स मध्ये काय प्रेझेंट आहे? स्पेसिफिक ऑर्गन आहेत का? नाही. त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? मायक्रोस्कोपिक पोर्स. आणि कुठे आहे त्यांच्या? स्टेम अँड लीव्हज. खोड आणि पानावर. आज आपण सजीवांची दोन महत्वपूर्ण लक्षण पाहिली. एक आहे ग्रोथ आणि त्यामध्ये आपण हे पण पाहिलं की ग्रोथ साठी काय आवश्यक आहे? फूड म्हणजे अन्न आवश्यक आहे. आणि दुसरा आपण कोणती अभिक्रिया पाहिली? रेस्पिरेशन, श्वसन. हे सजीवांचं महत्वपूर्ण लक्षण आहे. आणि जे निर्जीव वस्तू आहे त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे का? नाही. त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते. आणि दॅट्स वाय respiration is a specific characteristics of living things. ओके. आता सजीवांची आणखीन काही लक्षणं आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये डिस्कस करू. ओके.